Good morning, friends. Today we can learn topic number 7, my home, page number 29. Okay. All birds, animals, and insects need a home. A home makes everyone feel secure and comfortable. Look at this picture given below. All birds, animals, and insects need a home. प्रत्येकाला कशाची गरज असते? तर होमची गरज असते. आपण पण माणूस पण घरामध्ये राहतो. ओके. ए होम मेक्स एव्हरीवन फील सेक्युअर अँड कम्फर्टेबल. होम काय करतं तर मेक्स एव्हरीवन फील सेक्युअर अँड कम्फर्टेबल. ओके. secure and comfortable. Look at this given picture. A bird's nest, okay, a spider web, honeybees honeycomb, ants and thieves, and a rabbit burrow. Okay. प्रत्येकाचे वेगवेगळे घरं वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेले असतात. ओके. इवन वी ह्युमन बीइंग्स नीड ए होम फॉर शेल्टर अँड कम्फर्ट. निवाऱ्यासाठी आणि कम्फर्ट फील होण्यासाठी आपल्याला माणसाला पण कशाची गरज असते तर होमची गरज असते. अवर होम कीप अस वॉर्म इन विंटर. अवर होम कीप अस वॉर्म इन विंटर. विंटर सीझनमध्ये गरमास ठेवण्याची काम कोण करतं तर होम करतं. ओके. इन विंटर सीझन कीप्स अस वॉर्म. अवर होम कीप अस कूल ड्युरिंग समर. समर सीझनमध्ये कूल ठेवण्याचं होम काम करत असतं. अवर होम प्रोटेक्ट अस फ्रॉम दी रेन. जर मोठाचा एखादा पाऊस असेल, वारा असेल, त्यापासून संरक्षण करण्याचं सुद्धा काम कोण करतं तर अवर होम. अवर होम प्रोटेक्ट्स अस फ्रॉम हार्मफुल वाईल्ड ॲनिमल्स. जे जंगली ॲनिमल्स आहेत हार्मफुल, जसं लायन, टायगर असेल, त्यापासून प्रोटेक्ट करण्याचं कामसुद्धा कोण करतं तर अवर होम. ए होम बाइंड्स अस ऑल टुगेदर बिकॉज इट हेल्प अस टू टॉक फ्रीली टू वन अनदर, कुक अँड डाईन टुगेदर. इट इज ए प्लेस फॉर रिलॅक्सेशन, रेस्ट, स्लीप आफ्टर अ हार्ड डेज वर्क. वी लाईव्ह इन पीस अँड कम्फर्ट इन युअर होम. आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांसोबत खेळीमेळीने राहतो. जेवायच्या वेळेस अँड कुक अँड डाईन टुगेदर. ज्यावेळेस स्वयंपाक आपली आई बनवत असते आपल्यासाठी आणि आपण एकत्र बसून जेवतो. ओके. इट इज प्लेस फॉर रिलॅक्सेशन, रेस्ट, स्लीप आफ्टर अ हार्ड डेज वर्क. ज्यावेळेस आपण दिवसभरात हार्ड वर्क करून घरी आल्यानंतर आपल्याला एक रिलॅक्सेशन आणि रेस्ट, स्लीप घेण्याची जागा हवी असते, तर ते आपलं कोण करतं तर होम करतं. वी लाईव्ह इन पीस अँड कम्फर्ट इन युअर होम. आपण आपल्या घरामध्ये एकदम कम्फर्ट राहतो. ओके. नाव लुक ॲट नेक्स्ट पेज. ए होम इज ए प्लेस where we arrange furniture and other articles like TV, radio, telephone that belong us to our comfort. ओके. आपलं घर एकदम व्यवस्थित पद्धतीने अरेंज केलेलं असतं. फर्निश ऑल वी अरेंज फर्निचर अँड अदर आर्टिकल्स लाईक टी व्ही. प्रत्येकाच्या घरात तर आता टी व्ही असतोच. ओके. रेडिओ, टेलिफोन दॅट बिलॉंग टू अस फॉर एवर कम्फर्ट. आपल्या कम्फर्टसाठी त्या गोष्टी आवश्यकता आहे आणि आता ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. वी बिल्ड डिफरंट काइंड्स ऑफ हाऊसेस. आता आपण काय लर्न करणार आहोत. वी बिल्ड डिफरंट काइंड्स ऑफ हाऊसेस. जसं प्रत्येकाचे ॲनिमलचे वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेले जसे घरं असतात, त्याच पद्धतीने माणसांचे पण वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेले घरं असतात. ओके. नाव लुक ॲट दी फर्स्ट, अ टेंट. अ टेंट इज ए टेम्पररी शेल्टर मेड ऑफ थिक क्लॉथ्स सपोर्टेड बाय पोल्स अँड रोप्स. टेंट्स आर यूज्ड फॉर टेम्पररी लिव्हिंग एस्पेशली ड्युरिंग कॅम्प्स. ज्यावेळेस आपण एखादा ट्रेकिंगवर गेल्यानंतर एखादा कॅम्प असतो, तर त्यावेळी आपल्याला निवाऱ्याची आवश्यकता असते. त्यावेळेस टेम्पररी हाऊस करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर टेंट बनवतो. ओके. टेंट इज अ टेम्पररी शेल्टर. तात्पुरतं निवाऱ्यासाठी आपण बांधलेलं ते एक असं घर असतं. ओके.
मेड ऑफ थिक क्लॉथ, जाड कापड असतं. सपोर्टेड बाय पोलच्या आधारे एक जाड कापडाचं शेल्टर केलेलं असतं. ओके, नाव लुक ॲट दी हट्स आर मेड ऑफ मड, ग्रास अँड दी बांबूज. द वॉल्स ऑफ दी हट्स आर मेड ऑफ मड अँड दी रूफ इज टॅच्ड विथ ग्रास. हट मीन्स झोपडी कशा पद्धतीची असते किंवा कशी बनवते, तर हट्स आर मेड ऑफ मड, ग्रास अँड बांबूच्या आधाराने आणि मातीच्या मड आणि ग्रासच्या आधाराने उभारलेली हट झोपडी असते. द वॉल्स ऑफ दी हट्स आर मेड ऑफ मड अँड दी रूफ इज टॅच्ड विथ ग्रास. वॉल कसे बनवलेले असतात, तर मातीपासून त्याच्या वॉल्स भिंती बनवलेल्या असतात. अँड द रूफ इज टॅच विथ ग्रास. तर रूफ छप्पर जे कवर केलेलं असतं ते कशाने केलेलं असतं, तर ग्रासनी केलेलं असतं. नाव लुक ॲट दी थर्ड, ए चॉल. ए चॉल इज ए बिल्डिंग हॅविंग ए नंबर ऑफ tenements of each floor. Each tenement has one room and one bathroom which is occupied by one family. There is a common toilet outside. The rent is very less and people living here are mostly from the lower middle class. जे लोअर मिडल क्लासचे लोक आहेत ते त्यांचे घरं कशा पद्धतीचे असतात. ए चॉल इज ए बिल्डिंग हॅविंग ए नंबर ऑफ टेंटमेंट्स ऑफ ईच फ्लोअर. प्रत्येक फ्लोअरवर असे वेगवेगळे कंपार्टमेंटचे रूम असतात आणि ईच टेंटमेंट हॅज वन रूम अँड वन बाथरूम. आणि प्रत्येक टेंटमेंटमध्ये वन रूम अँड वन बाथरूम अवेलेबल असतं. विच इज ऑक्युपाईड बाय वन फॅमिली. एका फॅमिलीसाठी ते पुरेपूर योग्य असतं. देर इज ए कॉमन टॉयलेट आउटसाईड. जे काही टॉयलेटचा यूज असेल तर ते कॉमनमध्ये आउटसाईडला असतं सगळ्यांसाठी. रेंट इज व्हेरी लेस सो पीपल लिव्हिंग हिअर आर मोस्टली फ्रॉम दी लोअर मिडल क्लास. नाव लुक ॲट फोर्थ नंबर, ए बिल्डिंग. ए बिल्डिंग इज एन एअरी हाऊस of 4-5 floors high. Each floor has about 2 to 3 flats. बिल्डिंगमध्ये काय असतं, तर बिल्डिंग इज अन एअरी हाऊस ऑफ 4-5 फ्लोअर्स हाय. 4 ते 5 मजलीचं असं फ्लोअरची बिल्डिंग असते. अँड ईच फ्लोअर हॅज अबाउट 2 to 3 फ्लॅट्स. प्रत्येक फ्लोअरमध्ये किती फ्लॅट्स असतात, तर 2 किंवा 3 फ्लॅट्स अवेलेबल असतात. They are mostly seen in cities. Okay, now look at the fifth number, a skyscraper. A skyscraper is a very tall building having about 20 or more floors. Here lifts carry people up and down. These buildings are used for residential purpose as well as for the offices. हे जे स्कायस्क्रेपर असतात, these are seen in big cities. Okay, and this skyscraper is very tall building. भरपूर मोठी अशी बिल्डिंग असते आणि त्यामध्ये अबाउट 20 or more फ्लोअर्स अवेलेबल असतात. अँड हिअर लिफ्ट्स कॅरी पीपल अप अँड डाऊन. एवढे मोठे 20 or 30 हे चढणं आपल्याला अशक्य असतं. त्यामुळं तिथं अवेलेबल काय असतं, तर लिफ्ट्स कॅरी पीपल अप अँड डाऊन. लिफ्टची सोय असते. अँड these buildings are used for residential purpose as well as for the offices. रेसिडेंटल पर्पजसाठी किंवा ऑफिसेससाठी त्याचा यूज केला जातो. Now look at the 6th number, a bungalow. A bungalow is an independent house in which only one family lives. A bungalow तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, and is an independent house. एकदम असं स्वतंत्र हाऊस असतं. and in which only one family lives. Okay, now look at tents are temporary shelters while huts are small and temporary houses. टेंट्स कसं आहे, टेम्पररी शेल्टर आहे, while huts are small and temporary houses. हट्ससुद्धा टेम्पररी हाऊसच आहे आणि स्मॉल आहे. ओके, tall buildings, skyscraper and bungalow are big and permanent houses. Besides, some people live in houseboats on water while some people live in snow house called the igloos built from blocks of hard snow. Look at these pictures given below. A houseboat कुठं असते, on water while some people live in snow house. Okay,
सम ऑफ दी स्टे इन बिग हाऊस वाईल सम स्टे इन स्मॉल हाऊसेस. काही लोक बिग हाऊसेसमध्ये राहतात तर काही स्मॉल हाऊसेस. वेदर दी हाऊस इज ए बिग ऑर स्मॉल, वी युटिलाइज दी स्पेस अकॉर्डिंग टू आवर नीड्स. आपल्या ज्या पद्धतीच्या गरजा आहेत त्या पद्धतीने आपण जागा ॲडजस्टमेंट करून आपण राहत असतो. नाव लुक ॲट दी पेज नंबर 32. लुक ॲट दिस पिक्चर शोईंग डिफरंट पार्ट्स ऑफ दी हाऊसेस. आपल्याला पिक्चरमध्ये डिफरंट पार्ट्स ऑफ दी हाऊसेस दाखवले आहे. पार्ट्स ऑफ ए बिग हाऊस. बिग हाऊसमध्ये कसं असतं तर ड्रॉइंग रूम, बाथरूम, टॉयलेट, किचन, बेडरूम. ओके. अँड पार्ट्स ऑफ स्मॉल हाऊसेस, these are the small houses. Okay, cupboard, bed, kitchen, toilet, bathroom. Okay, now look at, we learn about the different parts of the houses. We have a drawing room, bedroom, kitchen, bathroom and the toilet in our house. आपल्या घरामध्ये काय काय असतं तर ड्रॉइंग रूम, बेडरूम, किचन, बाथरूम अँड टॉयलेट. वेदर दी हाऊस इज बिग ऑर स्मॉल, it should have sufficient windows and doors for ventilation. व्हेंटिलेशनसाठी आपल्याला सफिशियंट काय असलं घरामध्ये आपल्याला काय असणं गरजेचं आहे तर सफिशियंट विंडोज अँड डोअर्स फॉर दी व्हेंटिलेशन. खेळती हवा आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी आपल्या घरामध्ये सफिशियंट विंडोज अँड डोअर्स अवेलेबल असणं गरजेचं आहे. दॅट मीन्स दी हाऊस शूड बी एअरी अँड वेल लीट. व्यवस्थित एअरी मीन्स हवा खेळती आणि वेल लीट म्हणजे पूर्ण प्रकाशित असलेली आपले घर असलं पाहिजे. द हाऊस शूड हॅव अ ड्रेनेज सिस्टीम टू ड्रेन आउट दी डर्टी वॉटर. अरेंजमेंट शूड बी मेड ऑफ टू हॅव अ क्लीनेथ at the base of the house so that it does not catch dampness. आपल्या घरामध्ये जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर व्यवस्थित त्याची विल्हेवाट करण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम टू ड्रेन आउट दी डर्टी वॉटर व्यवस्थित पद्धतीची असली पाहिजे. अरेंजमेंट शुड बी मेड ऑफ द पिनॅथ ॲट दी बेस ऑफ दी हाऊस सो दॅट इट डज नॉट कॅच दी डॅम्पनेस. जे आपल्या घराचा जो मेन पाया आहे, बेस आहे, ते व्यवस्थित प्लेनेट केलेला असला पाहिजे. सो दॅट दी हाऊस इट डज नॉट कॅच दी डॅम्पनेस होऊ शकत नाही. द हाऊस गिव्ह अस शेल्टर, वी आर सेफ इन युअर होम सो वी शूड केअर फॉर दी हाऊस वी लिव्ह इन. द हाऊस गिव्ज अस शेल्टर, आपल्याला निवारा देतो. वी आर सेफ इन युअर, आपल्या घरामध्ये आपण सेफ असतो. सो वी शूड केअर फॉर दी हाऊस वी लिव्ह इन. ज्या आपण घरामध्ये राहतो त्याची काळजी व्यवस्थित पद्धतीने घेतली पाहिजे. द हाऊस शूड बी डस्टेड डेली, व्यवस्थित झटकून धूळ व्यवस्थित झाडून वगैरे व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे. द रूम शूड बी स्वेप्ड अँड दी डर्ट शूड बी कलेक्टेड इन द बिन. इफ द फ्लोअर इज ऑफ मड इट शूड बी प्लॅस्टर विथ काव डंग. इफ द फ्लोअरिंग इज ऑफ टाईल्स देन इट शूड बी मॉप डेली. जर प्लॅस्टर केलेले आपली फरशी नसेल, आपल्या घरामध्ये टाईल्स नसेल तर कावडकनी व्यवस्थित प्लॅस्टर करून घेतलं पाहिजे. आणि फ्लोरिंग जर टाईल्सची असेल तर मॉप केली पाहिजे डेली. ओके. नाव लुक ॲट द टॉयलेट्स अँड दी बाथरूम शूड बी केप्ट क्लीन डेली. Once in a week, the cobwebs and the dirt collected in the corners should be cleaned. The repairs of the house should be done from the time to time. If the some wall has holes or cracks, they should be filled immediately with cement. The house should be kept clean, neat and tidy. Every 4-5 years of the house should be painted. इथं आपल्याला काय सांगितलं आहे, द टॉयलेट शूड बी अँड द बाथरूम शूड बी केप्ट क्लीन डेली. दररोज आपलं टॉयलेट आणि बाथरूम व्यवस्थित पद्धतीने क्लीन केलं पाहिजे. अँड वन्स अ वीक द कॉबवेब्स म्हणजे जाळं असेल तर ते व्यवस्थित साफ केलं पाहिजे. ओके. अँड द रिपेअर्स ऑफ द हाऊस शूड बी डन टाईम टू टाईम. आणि सम क्रॅक्स भिंतीला असतील, होल असतील तर ते इमिजिएटली ते फिलअप करून घेतले पाहिजेत सिमेंटनी. ओके. द हाऊस शूड केप्ट क्लीन, नेट, टायडी every 4-5 years. To keep the house clean,
is the responsibility of each and every member of the family. Any work in the house should not fall short. To remove the dirt, to wipe the slab, to fold the washcloth, to wash utensils, to keep all things like books, toys, shoes, bags, etc. in their rightful places. You must help your parents in carrying out all these work. आपलं घर प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपलं घर क्लीन ठेवण्याची. ओके. सो एखादी वस्तू आपण घेतली तर त्या राईटफुल प्लेसलाच ठेवली पाहिजे. इन दिस वे all of you can keep our home neat and clean and in proper order. If the homes are neat and clean, so will be the environment. This means total environment will be neat, clean and beautiful. तुम्ही जर तुमचं घर स्वच्छ ठेवलं तर ऑल एन्व्हायरमेंट ब्युटिफुल अँड क्लीनच राहील. ओके.